काय फिलिंग आहे? कशी असते 1 मिलियन वाली फिलिंग? ती वेगळीच फिलिंग म्हणजे ती पैशाने विकत घेण्यासारखी नाहीये फिलिंग. घेताच येत नाही. घेताच येत नाही. निगेटिव्ह कमेंट आल्याच्या नंतर तुम्ही त्याला कसे रिस्पॉन्स करत होते? तुम्हाला जर कधी सोशल मीडियावर यायचं असेल तर तुम्ही वाईट कमेंट येतील हाच एक हेतू डोक्यामध्ये ठेवून यायचं. जेव्हा मला मुलीवाले बघायला यायचे घरी, अक्षरशः माझी आई ते ट्रायपॉड ते सगळं लपून ठेवायची. मुलगा व्हिडिओ बनवतोय हे त्यांना माहिती नाही झालं पाहिजे. मग काही लोकांना फार लवकर यश मिळतं, काही लोकांना कित्येक दिवस घासलं तरी मिळत नाही. याच्यामागे तुम्हाला काय कारण वाटतं? प्रॉपर नॉलेज नसतं व्हिडिओ कॉन्टेंट काय बनवायचं आहे. दुसरं झालं तुम्हाला क्लिक बेटचं माहित नसतं काय असतंय, तर तुम्हाला टायमिंग माहित नसतो व्हिडिओ पोस्ट करायचा, तुम्हाला हॅशटॅग माहित नसता, तुम्ही घेता व्हिडिओ टाकता तेच हे करताय. तुमच्या एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हाला हे कळत नाही की त्या व्हिडिओमध्ये असं काय होतं जे व्हायरल झालं ना, ह्या व्हिडिओमध्ये काय असं नाही की हे व्हायरल होत नाही. अनालिसिस करत नाहीये. मी फक्त तेवढंच फॉलो करतो. म्हणजे फॅमिली व्लॉग हा प्रकार असतो हेच मला आधी माहित नव्हतं, कारण की मी फक्त टेक्निकल व्हिडिओ बनवायचो. आणि आजही मी माझा पहिला व्हिडिओ बघितला ना, मला हसू येतं माझं. जर मी यूट्यूब, इन्स्टा किंवा फेसबुक याच्यावरती काही कंटेंट बनवत नाही म्हणजे अपराध करतोय असं वाटायला लागले लोकांना. तर मी एक सांगतोय, जर कधी एखादा नातेवाईक माझ्याकडे आला, तो म्हटलं ओम तू व्हिडिओ बनवू नको मला आवडत नाहीये, मी त्याला म्हणतो दे 70,000 महिन्याला, बंद करतो व्हिडिओ. देतोस का? च्या काळामध्ये तुमचे जे काही रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली फ्रेंड्स असतील, हे सगळे आज तुमच्याकडे कसं बघतायत किंवा त्यांचा नजरिया कसा बदललाय? काही बदल जाणवला त्यांच्या अप्रोचमध्ये तुमच्याकडून घेऊन? आता सांगायला गेलं तर राजमंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसे आहेत? एकदम मस्त. ओके. सुरुवातच मला इथून करायची आहे की ते 1 मिलियनची फिलिंग कशी असते ते मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आता नुकतंच तुमचं 1 मिलियन पूर्ण झाले, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढे 1 मिलियनचे 10 मिलियन होत याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा, अभिनंदन. आणि पहिला प्रश्न माझा तोच आहे की काय फिलिंग आहे? कशी असते 1 मिलियनवाली फिलिंग? फिलिंग म्हणजे आता सांगायला गेलं तर ती वेगळीच फिलिंग म्हणजे ती पैशाने विकत घेण्यासारखी नाहीये फिलिंग. घेताच येत नाही. आता इथं राहिला प्रश्न 10,000 1,00,000 व्हायचा, तुम्ही ऍड लावली किंवा काही सबस्क्रायबर वाढून घेतले, त्याच्यामध्ये ती खुशी नसती जी तुम्ही शून्यातून सुरुवात करून मेहनतीने एक 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 सबस्क्रायबर जमा करता. ती खुशी त्याच्यामध्ये. तर ती फिलिंगच वेगळी होती. ऍक्च्युअल मध्ये मी एक रील पण टाकला होता आणि त्यामध्ये माझ्या चेहऱ्यावरची खुशी पण दिसलेली आहे. म्हणजे रिअल माझ्या डोळ्यातून आसू आलते त्यावेळेस. आणि पहिल्यांदा आलेले ते पण 1 मिलियन झाल्यानंतर. आणि त्यावेळेस मी खूप हॅपी होतो. म्हणजे म्हणायला गेलं तर ते 1,00,000 1 मिलियन जे होते 10 लाख त्याची किंमत म्हणजे माझ्या व्यतिरिक्त माझ्या फॅमिलीला पण नाही माहिती की कशी जमा केलेली ते सगळे. त्यामुळे ती फिलिंग वेगळी होती आणि खूप हॅपी होती. खूप आनंद वाटतो. लवकरच अजून पुढे जावं अशी अपेक्षा असते, कारण की माणसाचं मन झालंय ना, ते भरत नसते, ते वाढतच जात आहे की 1 मिलियन 2 मिलियन. म्हणजे तुमची इच्छा, तुमची जे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते कधीच भेटत नाही. जर 10,000 त्याला वाटतं की 1,00,000 व्हायला पाहिजे, 1,00,000 व्हायला वाटतं की 1 मिलियन व्हायला पाहिजे, त्याच पद्धतीने वाटतं की अजूनही वाढायला पाहिजे. हे जे कंटेंट क्रिएटर नाहीत किंवा सोशल मीडियावरती जे कंटेंट बनवत नाहीत अशा लोकांना या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही. परंतु आमच्यासारखे किंवा आपल्यासारखे जेवढे काही कुठल्याही क्षेत्रामध्ये मग कुठल्याही कॅटेगरीमध्ये कंटेंट बनवायला येतात ना, त्या लोकांना 1 मिलियनची किंमत माहीत असेल. इतर प्रेक्षक असतील त्यांना कदाचित ते कळणार नाही. म्हणूनच मला त्याला लागून हा प्रश्न दुसरा विचारायचा की जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली होती तेव्हा वाटत होतं कधी असं की आपण हा जो पल्ला आहे तो गाठू शकू? म्हणजे फॅमिली व्लॉग हा प्रकार असतो हेच मला आधी माहित नव्हतं, कारण की मी फक्त टेक्निकल व्हिडिओ बनवायचो. आणि आजही मी माझा पहिला व्हिडिओ बघितला ना, मला हसू येतं माझं की मी हे काय बनवत होतो. कारण की तो आता ते नवीन ऑप्शन आलेले युट्यूब मध्ये, त्यामुळे तुम्ही ओल्डेस्ट व्हिडिओ बघू शकता. तो बघितल्यावर मला अजूनही हसू येतंय. आणि खूप अवघड होतं म्हणजे आतापर्यंत जो प्रवास आहे, त्यामुळं जे आता आलेलो आहे बाबा इथपर्यंत, तर आता फॅमिली व्लॉग जे आहे ते पूर्णपणे कंटिन्यू करतोय. कारण की ऑलमोस्ट जे लोक आहे, मी तुम्हाला खरं सांगतोय की अजूनही जे लोक आहेत ना, म्हणजे 2 वाजता जे लेडीज असतात जे आमचे कंटिन्यू व्हिडिओज बघतात, त्या 2 वाजता वाट बघतात व्हिडिओची, कधी 2 वाजतात. कारण की माझा व्हिडिओ फक्त आणि फक्त 2 वाजता जातो. 2च्या नंतर 10 पण मिनिटं वरती झाली तर ते अपेक्षा सोडून देतात की याचा व्हिडिओ येईल म्हणून आज. अच्छा. तर ती एक वेगळीच फिलिंग आहे. आणि हे केव्हा कळतं, जेव्हा समोरून मला कुठले लेडीज भेटतात, सेल्फी घेतात, त्या सांगते की दादा 2 वाजता व्हिडिओ बघत असतो, खूप भारी वाटतं. म्हणजे ती फिलिंग वेगळी आहे. म्हणजे काय होतं, तुम्ही सिरियल सारखंच आहे तुमचं. हो. म्हणजे एखादी जी डेली सोपची सिरियल असते, टीव्हीवर लागते, बायका त्या सिरियलची वाट बघतात, तसं तुमच्या ब्लॉगची लोक वाट बघत असतात. आणि सोबतच काही लोक हेट सुद्धा करतात, बरोबर, ट्रोल सुद्धा करतात.
काय होतं, आपण कुठलं काम करत असताना बऱ्याचदा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो, मला आत्ता तुम्ही कदाचित त्या मुशीत एकदम असे तयार झाले असाल याच्यामध्ये, की तुम्हाला ट्रोलचा किंवा हेटचा कुणी जर काही वाईट कमेंट केली तर त्याचा फरक पडत नसेल. पण सुरुवातीच्या काळामध्ये कारण कोणालाही जेव्हा काय वाटतं, की जोपर्यंत सगळं चांगलं चाललंय, चांगल्या कमेंट येतायत तोपर्यंत मला हुरूप येतो. परंतु जर कोणी निगेटिव्ह कमेंट केली तर आपल्याला थोडंसं डिप्रेस व्हायला लागतो, दिवस खराब जातात. आपण हे काय करतोय? खरंच आपण बरोबर करतोय की चुकीचं करतोय? मग या सगळ्या कन्फ्युजन आपल्या डोक्यात तयार होतात. एक क्रिएटर म्हणून किंवा जे तुमच्या माझ्यासारखे बाहेरचे क्रिएटर असेल त्यांच्यासाठीचा आजचा हा प्रश्न आहे आत्ताचा, की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही टेक्निकल व्हिडिओ बनवत होते किंवा फॅमिली ब्लॉगिंग बनवत होते. निगेटिव्ह कमेंट आल्याच्या नंतर तुम्ही त्याला कसे रिस्पॉन्स करत होते किंवा तुम्ही त्याला कोप अप कसं करत होते स्वतःच्या माइंडमध्ये? म्हणजे माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. जर कधी आता तुम्हाला ही गोष्टी माहिती का, आता रोस्टिंगचे चॅनल्स वगैरे आलेले किंवा रिॲक्शन देणारे चॅनल आलेले आहेत, त्यांच्याविषयी ते त्यांचा कॉन्टेंट झाला, त्याच्याविषयी आपण काही जास्त बोलणार नाही आहोत. परंतु ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट केले होते त्यावेळेस मला हे नव्हतं माहित की आपल्याला फक्त म्हणजे आपले व्हिडिओ सगळ्यांनाच आवडतील असं नाहीये, कारण की आपल्या हाताची 5ही बोटं सेम नसतात. बरोबर. सगळ्यांचे मन वेगळे, सगळ्यांचे डोके वेगळे. आणि मी तुम्हाला जेन्युइनली सांगतोय, जोपर्यंत माझे 1 लाख झाले नाही तोपर्यंत मला वाईट कमेंट आल्याच नाही. 1-2 आले असतील ते पण एवढ्या नाही आल्यात की लगे बाबा तू व्हिडिओ बंद कर, ही वाईट कमेंट. आणि शिव्या देणं ही वेगळी गोष्ट झाली. आणि ऍक्च्युअल मध्ये एकदा एक कमेंट आली होती, माझ्या मुलीवर आली होती. ज्यावेळेस माझी आई, माझी बायको, मी आम्ही सगळे रडलो होतो त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे ते ऑटोमॅटिकली आसू निघून गेलते. तर ती कमेंट आता मला हसू येते. म्हणजे आता 2 दिवसापूर्वी परत ती कमेंट आली, पण त्या कमेंटचा एवढा इम्पॅक्ट नाही झाला माझ्या लाईफवर. जेव्हा तेवढा झाला होता तेव्हा नाही झाला, की बाबा तुझ्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली, बाबा ही मरून जायला पाहिजे, अशा कमेंट्स केल्या. आता ते मला बोलायला पण खूप हे होत आहे किंवा अशा कमेंट्स. आणि बाकीचे लोक दुसरे आहेत, ते रडायचा व्हिडिओ जो टाकला होता तो 1.8 मिलियन म्हणजे 18 लाख लोकांना बघितलेला होता. अरे. आणि तेव्हाच सगळा गोंधळ उडाला. गोंधळ कसा की कॉमेंट्समध्ये लोक म्हणाले की जेव्हा आपण कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो तेव्हा त्याची लाईफ वाढत जाते. आता ह्या गोष्टी आम्ही पॉझिटिव्हली घेतल्या, पण तेव्हा आम्ही व्हिडिओ बंद करायचा निर्णय घेतला होता. आणि अचानकपणे रोस्टिंगचे व्हिडिओ पडायला लागलेत एका चॅनलचे, जे मोठे मोठे क्रिएटर, सगळ्यांचे नाव घेणार नाही मी, पण जे मोठे मोठे क्रिएटर आहे रोस्टिंगवाले, त्यांचे व्हिडिओज पडायला लागले आणि मला रोस्ट करू लागले की बाबा हा असा कसा आहे, हा असा करतो. माझ्या सगळ्या व्हिडिओला रोस्ट करणं चालू केलं. तर तेव्हा वाटायला लागलं अरे मी एवढा वाईट करतो की यांच्या डोक्यामध्ये एवढं बसलेलं आहे. पण नंतर मग कळत गेलं की हे रोस्टिंग जे करतात हे केव्हा करतात, जेव्हा एखादी बाबा फेमस पर्सनॅलिटी आहे त्यांचं चॅनल चालवण्यासाठी ते आपल्याला रोस्ट करताय. बरोबर. म्हणजे हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो अजूनही करायला पाहिजे. आणि तेव्हापासून जे वाईट कमेंट्स तुम्हाला सांगतोय, माझी जे व्हिडिओ आहे सध्याच्या पिरियडला एवढा डाऊनफॉल चालू आहे की बाबा 70 पैकी म्हणजे 100 पैकी जे आहेत 60% कमेंट ज्या वाईटच येतात, 40% ठीक येतात. किंवा तू अशी बायको का केलेली आहे, तुला ती शोभत नाहीये, किंवा तुम्ही असंच राहताय, तुमचं घर असंच आहे तसंच आहे. पण ते हे नाही बघत की आम्ही त्याच्यामध्ये हॅप्पी आहे. जर कधी माझ्या बायकोला किंवा मला त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम नाही, आम्ही एकमेकाला आवडतोय, मला आवडली मी केली, तिला मी आवडलं म्हणून तिने केली, पण मग त्यामध्ये लोकांना काय प्रॉब्लेम असायला पाहिजे, मला हेच गोष्ट कळत नाही. आणि नवीन क्रिएटरला हेच सांगेन की सगळे लोक सारखे नसतात. तुम्हाला जर कधी सोशल मीडियावर यायचं असेल तर तुम्ही वाईट कमेंट येतील हाच एक हेतू डोक्यामध्ये ठेवून यायचं. चांगले लोक पण आहेत, वाईट लोक पण आहेत, कारण की तुमचा कॉन्टेंट सगळ्यांनाच आवडून असं नाहीये. ही गोष्ट मला सांगायची. तुम्ही आता जसं बोलले की आता फार घाण कमेंट होती ती, मला सुद्धा खूप, मला माहित नव्हतं त्याच्याविषयी. आणि तुम्ही म्हणलात की मुलीला व्हिडिओ प्रायव्हेट केलाय तो, मुलीला कुणीतरी भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे बोललं. ठीक आहे, तुम्ही कंटेंट बनवता, तुम्ही सोशल मीडिया थोडंसं ओळखायला लागले, सोशल मीडियाला, ट्रोलर्सला किंवा रोस्टिंग चॅनल जे आहेत त्यांना. परंतु तुमची आई किंवा तुमच्या मिसेस त्या गावाकडच्या आहेत, सर्वसाधारण आहेत. माझी आई, माझी मिसेस जशी आहे तशाच आहेत. मी रिलेट करू शकतो त्या गोष्टीला. मग त्यांच्यावरती या गोष्टीचा कसा परिणाम होतो किंवा त्या याच्यातून कशा बाहेर येतात? तुम्ही त्यांना काय समजवता? त्यावेळेस अशा कमेंट्स, एवढ्या घाण लेवलच्या कमेंट आल्याच्या नंतर तुम्ही त्या कशा कोप अप करता त्या सगळ्या गोष्टी? मेन म्हणजे तर माझ्या घरी मोबाईल माझ्या बायकोकडे आहे, आईकडे नाहीये मोबाईल, पप्पाकडे आहे. पप्पा कमेंट्स वाचतात. आता माझ्या बायकोनं देखील ते ऍप वगैरे सगळं डिलीट करून टाकलं, तिला कमेंटचा काहीच फरक पडत नाही. मेन म्हणजे ते गावाकडचे झालेले आहेत ना, एवढे मॉडर्न नाही. मी सांगतोय सर, तुम्ही आता जर कोमलला भेटले ना, तुम्ही म्हणाल की हा अशी कशी आहे, 1 मिलियन सबस्क्रायबर, ही अशी कशी राहते, अशी कशी हे करते. म्हणजे ते तुम्हाला सांगतो, नॉर्मल जी लेडीज असते एकदम चूल आणि मूल, त्याच याच्यातली कोमल आहे. तिला आजच्या जमान्याचं काहीच माहिती नाहीये बाबा. माहिती पण असलं तर ती आत्मसात करत नाही, मला यांच्यासारखं राहायचं नाहीये.
त्यामुळे त्यांच्यावर इम्पॅक्ट तेवढाच पडला जेवढं जे नॉर्मल लोकांवर पडतोय. म्हणजे माझ्यावर तर पडलाच, माझ्यामुळं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते कमेंट तिनं वाचलेली नव्हती. मी डायरेक्ट माझा जो व्हिडिओ असतो तो रिअल असतो, डायरेक्ट घेत असतो मी, आमची काही प्री प्लॅन वगैरे काही नसतोय. तर ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओ जेव्हा चालू झाला होता तेव्हा मी बोलता बोलता मला फक्त बोलायचं होतं की अशी कमेंट्स करू नका, पण ती कमेंट वाचल्यानंतर ऑटोमॅटिक माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मग आई पण रडली आणि कोमल पण रडली, मग आपल्याला अशा कमेंट्स का बरं करताय. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, तुम्ही सांगताय की व्हिडिओला 60-70% निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत किंवा हे येत आहेत. त्याच्यापेक्षा जास्त 1 मिलियन फॉलोअर झालेत म्हणजे तेवढ्या 10 लाख लोकांना काय ते काही कमी लोक नसतात जे तुम्हाला फॉलो करतायत, सबस्क्राईब करतायत. ते म्हणजे 2-3 गावाची एखाद्या शहराची, छोट्या शहराची लोकसंख्या तेवढी असते, तेवढे लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात. ही काही छोटी गोष्ट नाही मुळात. तुम्ही इतकं सक्सेसफुल होण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे या टप्प्यापर्यंत येण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं, की हे का झालं? तुम्हाला तुमची USP काय वाटतं? म्हणजे मी आता असं बोलतोय, कदाचित ह्या व्हिडिओवर माझ्या बायकोला वाईट वाटेल, परंतु मला असं वाटतंय की तुम्ही जर कधी ऍव्हरेज असाल ना तर तुम्ही कधीच सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही. एक तर तुम्हाला हाय क्वालिटी पाहिजे किंवा एकदम लोअर पाहिजे. त्या दोन्ही. आता सूरज चव्हाण, आता नाव नाही घेतोय मी, पण ठीक आहे बाबा सांगतोय, सूरज चव्हाण एकदम गरीब आहे, असे वेडेवाकडे चाळे वगैरे करतोय म्हणून तो जास्त व्हायरल झाला किंवा बिग बॉस मध्ये आला. तुम्ही जर की ऍव्हरेज, आता तुम्ही सहज, आता समजा मी रील बनवते, मी जर काही लिपसिंगची रील बनवतोय, विचार करतोय की अरे हा चांगला नाही आलाय, मी परत एकदा शूट करतो जेणेकरून मी चांगला दिसल. तुम्ही चांगला नाही, तुम्ही वाईट दिसले पाहिजे किंवा तुम्ही एकदम उच्च क्वालिटीची पाहिजे, तेव्हाच तुमची रील व्हायरल होणार. तशीच माझ्या बाबतीत झालेली आहे. आता आमची जोडी तुम्हाला सांगतो मी, ज्यावेळेस कोमलचं माझं लग्न झालं का त्यावेळेस बरेचसे नवीन नवीन माझे व्हिडिओ कमेंट केले की दादा तू काय म्हणून अशी बायको केली, कशामुळे केली, तुमची जोडी कुठंच मॅच होत नाही, तुझी हाईट एवढी आहे, तिची हाईट एवढी आहे. खूप सारे कमेंट्स केल्या. आणि तिचा साधेपणा मी सांगतोय, अजूनही आता 1 मिलियन झालेले, पण कोमल अजूनही व्हिडिओमध्ये बोलत नाही, पाहिजे तेवढी बोलत नाही. मी व्हिडिओत बोलतो, ती फक्त होला हो उत्तर देते, हा नाही करते. आणि मला तेच आवडतं, कारण की आमचे तेवढे 4 वर्षामध्ये मन जुळलेले आहेत. आमच्या ऑडियन्सला कळते की कोमल कशी. आता नवीन जे ऑडियन्स बघायला येतात त्यांना ते आवडत नाही म्हणून वाईट कमेंट करतात, त्यांना आम्ही सोडून देतो. काही तर सर तुम्हाला सांगतोय मी, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीये. 4 ते 5 आयडिया अशा आहेत, म्हणजे त्यांची नावं अशी माझ्या डोक्यात येते, दररोज मला घाण कमेंट करता, मी दररोज त्यांना पॉझिटिव्ह रिप्लाय करतो, हो ताई, थँक्यू ताई. कारण की मला माहिती की समोर लेडीजच कमेंट करते, तिला किती त्रास होते, ती दररोज येऊन पानभर कमेंट करते व्हिडिओ खाली, व्हिडिओ बघून की कोमल अशी आहे, कोमल तशी आहे, हे असं आहे, हे तसं आहे, हे तसं आहे. मी बोलतो हो ताई, आम्ही इम्प्रूव्ह करू हेच म्हणत असतो. आणि मला हेच वाटतंय की जर काही काय इम्प्रूव्ह करायचं आमच्यामध्ये स्वतःमध्ये, की कोमल अशी का राहतीये, बरं ठीक आहे आम्ही पुढच्या वेळेस चांगलं राहू. पण का, म्हणजे प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न कसा राहायचं. आम्ही जसं राहतोय ते आम्हाला आमचं पटतंय की आम्ही व्यवस्थित राहतोय, पण तुम्हाला नाही पटतंय. आता मग तुम्ही व्हिडिओ का बघताय, आता हे सगळं बोलायला गेलं तर सर विषयाला विषय वाढत जातो. त्यांना एवढं आपण कमेंट्स मध्ये नाही बोलू शकत. ठीक आहे, माझं म्हणणं काय, इग्नोर करणं ओके नाही, इग्नोर नाही ओके, म्हणून त्यांनाही बरं वाटतं बाबा हे करताय म्हणून. पुढच्या वेळेस म्हणजे ही मला कळतंय की बाबा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत नाहीये, तरी तुम्ही 2 वाजता येऊन पूर्ण व्हिडिओ बघून नंतर कमेंट करताय, का बघताय मग. इग्नोर करा ना तुम्ही व्हिडिओ. पण नाही, त्यांना व्हिडिओ बघायचा आहे म्हणून ठीक आहे, माझा व्हिडिओ बघताय, मला वॉच टाइम भेटतोय तेवढा, त्यासाठी थँक्यू, एवढं बोलून मी विषय संपवत असतो. बरं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुमचा साधेपणा लोकांना भावलेला आहे. बरोबर, सुरुवातीच्या काळामध्ये. आणि काही जे नवीन लोक आहेत त्यांना तो साधेपणाच खटकतोय आजच्या काळामध्ये. हेच आहे. आणि मला सुद्धा, मी मागे पण सोशल मीडियावरती 1-2 ठिकाणी पाहिलं, आणि की सोशल मीडियाचं जे गमक म्हणा किंवा सोशल मीडियावर हिट कसं व्हायचं, तर तुम्ही जसे आहात तसेच ते जर पब्लिकला दिसलं, तुमचं बेगडी पण फार लवकर ओळखलं जातं सोशल मीडियावरती. तुम्ही काहीतरी बनायला चालले ना की मग तुम्ही पडता. आणि जर तुम्ही जसे आहात, अगदी सूरज चव्हाणचं नाव आपण म्हणजे ओपनली घेऊ शकतो, तो चांगलाच आहे, तो ग्रेट आहे. ते सूरज चव्हाण असेल, कुणीही असेल, ते फेमस का झाले, त्यांनी जसे आहेत आतून बाहेरून ते तसेच ते लोकांच्या समोर प्रेझेंट झाले आणि लोकांना ते भावलं. त्यांची ती नॅचरलिटीच लोकांना आवडते आणि त्याच्यामुळेच ते सक्सेस झाले. तुमच्या बाबतीत सुद्धा तेच घडले. आणि राहिला प्रश्न सूरज चव्हाणचा, मी परत एकदा बोलतोय, हा पॉडकास्ट जर कधी बऱ्याच लोकांकडे गेला, मी विषय काय करतोय सर, काय होतोय माहितीये का, आता आपण सोशल मीडियावर आहे, मी म्हणत नाही की मी एवढा व्हायरल आहे किंवा एवढे व्ह्यूज जातात, एवढे हे जातात, तसं नाहीये. तुम्ही 100 लोक जर काही मला बघताय, मी जर काही माझ्या तोंडातून जर काही सूरज चव्हाणचं नाव घेतोय, तर लोक लगेच कम्पेअर करायला लागतात, त्याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करायला लागतंय. त्यामुळे आता हा विषय जो आहे, त्यामुळे मी सूरज चव्हाणचं नाव घेतलं. पण
एक नाही, पण जनरल चुकीच्या अर्थाने तुम्ही घेतलेलंच नाही. त्याच्यामुळे तो सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे जसे आहात तसे प्रेझेंट झालात तरी होतं. जे सूरज चव्हाण सोबत झाले आणि अर्थातच झाले, आपण ते कितीही वेळा म्हणू शकतो, कारण त्याला आपण नावं ठेवत नाही. तो जसा आहे तसा लोकांसमोर प्रेझेंट झाला आणि त्याच्यातला जो काही भोळा भाव आहे तोच लोकांना आवडला. हेच तुम्हाला सांगायचं होतं ना. बरोबर. त्याच्याच हिशोब. तर मला दुसरी गोष्ट हे वाटते की तुम्ही सुरुवातीला टेक्निकल व्हिडिओ सुरू केले होते. टेक्निकल व्हिडिओ सुरू करायला फार टेक्निक माहिती असायला पाहिजे, आपल्याला ते कुठेतरी शिकलं पाहिजे, मग ते लोकांसमोर मांडावी लागते. खरं आहे ना. आता समजा एखादा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला युट्यूबमध्ये हा प्रॉब्लेम येतो, अर्निंगमध्ये हा प्रॉब्लेम येतो, मॉनिटाईज होत नाही तर हा प्रॉब्लेम येतो. मग हे सगळं नॉलेज वगैरे घ्यावं लागत असेल त्याला. तर मग हे सगळं करताना तुम्ही सुरुवात कशी केली होती, की कुठून हे सगळं नॉलेज घेत होते किंवा कसं काय? आता सांगायला गेलं तर माझे वडील जे इलेक्ट्रिशियन आहेत आणि मी जे आहे माझ्या 3rd इयर पर्यंत तरी लोकांच्या घरावर डिश फिट करायचो. जे एअरटेल व्हिडिओकॉन ज्या डिश येतात त्या फिट करायचो. आणि त्यामुळे मला जे थोडी नॉलेज होतं बाबा टीव्ही मध्ये सेटिंग वगैरे कशी करायची, काय करायची. आणि टिकटॉकवर मी सहज एक सेटिंग सांगितली होती टीव्हीची, त्यामुळे तो व्हिडिओ जवळपास 31 मिलियन गेला होता त्यावेळेस टिकटॉकला. हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला होता, हिंदी भाषिक होता आणि त्यामुळे जरा फॉलोअर्स वगैरे वाढले. नंतर कळालं की लोकांना आपल्याकडून काय हवंय, तेव्हा त्याच्या आधी मी 2000 व्हिडिओ टाकलेत. तो ओनली वन व्हिडिओ होता, एकच तोच व्हिडिओ. म्हणजे त्याच्यानंतर माझी लाईफ चेंज झाली. अच्छा. तर ती सेटिंग वगैरे सांगितली हिंदीमध्ये, तेच कंटेंट पुढं फॉरवर्ड केलं तर माझे फॉलोअर्स वाढू लागले. पण प्रॉब्लेम असं होऊ लागला की माझे 7 लाख फॉलोअर्स झाले टिकटॉकला, पण महाराष्ट्रातील लोक ओळखू नाही लागले, कारण की मी हिंदी भाषिक व्हिडिओ बनवायचो, ते पूर्ण भारतात जायचे. मग मी मराठी चॅनल क्रिएट केलं टिकटॉकमध्ये, त्यावर पण 2.5 लाख झाले. त्यानंतर मला मराठीमध्ये फेम भेटू लागली थोडी. आणि ते जेव्हा टॉपला जाऊ लागलं तेव्हा आपलं टिकटॉक बंद झालं. त्यानंतर इंस्टाग्राम आलं. इंस्टाग्रामवर मग लग्न झालं. 2-4 महिने, 6 महिने, 1 वर्ष इग्नोरच केलं. त्यानंतर मग चालू केलं. तर मग आता जी ग्रोथ वाढलेली. आणि राहिला शिक्षणाचा प्रश्न, सर तुम्हाला सांगतोय, जनरली जे नॉलेज आहे ना ते प्रत्येकाकडे असतं मोबाईलचं. आता माझ्याकडे ऍडिशनल काय आहे, कारण की माणूस जो आहे तो अनुभवातून शिकून जातो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल मोबाईलचा तर तुम्ही मोबाईल माझ्याकडे देता, मी तो बघतो. मला येऊ किंवा नाही येऊ मी बघतो. आला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह, नाही आला तर शिकायला भेटतं. बरोबर. आताची जी सिच्युएशन आहे त्यात तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमच्या मोबाईलला काहीही प्रॉब्लेम असला, तुम्ही जर की मोबाईल माझ्या समोर ठेवला तर मी न बघता त्याचा प्रॉब्लेम सांगू शकतो काय आहे तर, आणि तो मोबाईल ऑटोमॅटिकली नीट होऊन जाईल. खरं सांगतोय, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. नाही, थोडं इलॅबोरेट करू ह्याला. म्हणजे तुम्ही फक्त मी मोबाईल समोर ठेवला आणि तुम्ही नाही, मी हे अनुभवातून सांगतोय. कारण की काय झालेलं आहे, माझ्याकडे बरेचसे जे माझे मित्र असतात, किंवा आता मी टेक्निकल व्हिडिओ बनवतो, माझ्याकडे बरेचसे लोक येतात प्रॉब्लेम घेऊन, पण तो प्रॉब्लेम माझ्यासमोर आल्यावर सॉल्व्ह होऊन जातो ऑटोमॅटिक. ते मला स्वतः म्हणतात तुमच्याकडे आल्यावर, आता डॉक्टरकडे गेल्यावर, मोबाईलचे डॉक्टर आहेत तुम्ही, ती तसंच म्हणावं लागेल. तर तो विषय होतो. त्यामुळं ही गोष्ट बोलतोय मी की बाबा मोबाईल समोर ठेवला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. तुमच्या समोर ठेवला, समोर, म्हणजे काही करायचीच गरज नाही. बर, असा विषय. अच्छा. मग तेच, आता किती दिवस टेक्निकल व्हिडिओ बनवले होते तुम्ही? मी अजूनही बनवताय? अजूनही बनवतोय, कंटिन्यू करतोय. बरं. आता इंस्टाग्रामवर 6,41,000 फॉलोअर झालेले आहेत तुमचे पर्सनल. ओके. आणि हे जे युट्यूबला जे 1 मिलियन चॅनल झालेले आता, ते चॅनल कधी सुरू केलं होतं तुम्ही? ते 2022 मध्ये, 21-22. 2 वर्ष, 4 वर्ष झाले असं. आता 25 चालू आहे ना. 4 वर्ष झालेत. बरं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की टिकटॉकवरती आलो, एक व्हिडिओ बनवला, तिथून तुम्हाला लिंक लागली, तिथे 7 लाख फॉलोअर झाले. नंतर तुम्ही म्हणले हिंदीमधून मराठीत आलो, तिथं तुम्हाला 2.5 लाख काहीतरी फॉलोअर झाले. ते बंद केलं, नंतर तुम्ही युट्यूब सुरू केलं. आता तुम्ही जवळपास 1 मिलियन झालेले 2-4 वर्षामध्ये. मला हा प्रश्न फार पडतो, हजारो, लाखो, करोडो, मी तर म्हणतो आता प्रत्येक दुसरा व्यक्ती क्रिएटर आहे. बरोबर. तो काहीतरी बनवतोच आहे, पण खूप कमी लोकांना यश मिळतंय. आपल्या फील्डमध्ये, कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये यश म्हणजे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आहेत. ओके, आपण या अनुषंगाने घेऊयात. म्हणजे प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती आज कंटेंट क्रिएटर असताना खूप कमी लोकांना यश मिळतंय, या अनुषंगाने सांगितलं तर. मग काही लोकांना फार लवकर यश मिळतं, काही लोकांना कित्येक दिवस घासलं तरी मिळत नाही. याच्यामागे तुम्हाला काय कारण वाटतं? आता आपण शाळेमध्ये शिकतो सर, आपला वर्ग असतो, आपल्या वर्गाला सगळेजण डॉक्टर, इंजिनियर बनतात का?
नाही बनत. ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे तो पुढे जातो. आता इथं बुद्धिमत्तेचा प्रश्न नाही, सोशल मीडिया हे वेगळं आहे. आता हे जे म्हटलंय ते फक्त उदाहरण दिलेलं आहे. आता तुम्हाला ऍक्च्युअल रिझन सांगतोय. आता याच्यामध्ये बरेचसे मुद्दे झालेले आहेत, जसं की आता काही लोकांना आता प्रॉपर नॉलेज नसतं व्हिडिओ कॉन्टेंट काय बनवायचं आहे. दुसरं झालं, तुम्हाला क्लिक बेटचं माहित नसतं काय असतंय, तर तुम्हाला टायमिंग माहित नसतो व्हिडिओ पोस्ट करायचा, तुम्हाला हॅशटॅग माहित नसता, तुम्ही घेता व्हिडिओ टाकता तेच हे करताय. तुमच्या एखादा व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्हाला हे कळत नाही की त्या व्हिडिओमध्ये असं काय होतं जे व्हायरल झालं, ह्या व्हिडिओमध्ये काय असं नाही की हे व्हायरल होत नाही. अनालिसिस करत नाहीये. मी फक्त तेवढंच फॉलो करतो. क्लिक बेट देतोय स्टार्टिंग. आणि क्लिक बेटचा अर्थ असा असतो की व्हिडिओमध्ये, आता समजा मी आता एक नॉर्मल रील बनवतोय, मी म्हटलं नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम सावळे, असं म्हटलं तर तुम्ही काय कराल सर, व्हिडिओ स्क्रोल करून टाकणार. कारण की तुमच्याकडे एवढा वेळ नाही व्हिडिओ बघायला, तुम्ही स्क्रोल करत राहता. तुम्ही थांबता केव्हा, जेव्हा म्हणतो तुम्हाला माहितीये का तुमच्या लाईफमध्ये हे घडलंय का, जेव्हा असं म्हणणार तेव्हा तुम्ही थांबणार. बरोबर. तर हे झालं क्लिक बेट. पहिल्या 3 सेकंदामध्ये माणूस थांबला, पहिल्या 3 सेकंदात माणूस थांबला की व्हिडिओ व्हायरल झाला. ओके. तेच, कारण की इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, फेसबुक झालं, याच्या मागे माणसं बसलेले नाहीयेत. हे अल्गोरिदम आहे. जर कधी तुमचा व्हिडिओ 100 लोकांना पूर्ण बघितला तर तो पुरा 1000 लोकांना दाखवला जातो, 1000 पासून लाखो लोकांकडे जातो. तो कशामुळे जातो, फक्त वॉच टाइम मुळे. तुमचा व्हिडिओ किती वेळ बघितला जातो, कामच. आता माझे जे तुम्ही आता इंस्टाग्रामचे व्हिडिओ जाऊन बघा, सगळ्या याच्यामध्ये क्लिक बेट काय काय यूज केलेले तुम्हाला माहितीये का. तुमचा मोबाईल हॅक होतोय, तुमच्या मोबाईल मधलं हे चोरी होतंय जेव्हा असं. आणि मला एक चांगली गोष्ट कळाली सर, तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ बनवा, मी सांगतोय माझ्या लाईफ मधला बेस्ट व्हिडिओ कंटेंट व्हिडिओ, मी विचार करतो की माझ्या ऑडियन्सला हे माहितीच झालं पाहिजे. मी खूप मेहनत घेतो त्या व्हिडिओला, सध्या एवढी घेत नाही पण एक सांगतोय खूप मेहनत घेतो. तो व्हिडिओ 10,000 20,000 व्ह्यूजच्या वर जात नाही. पण जो व्हिडिओचा विचार करतोय मी की तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, तो व्हिडिओ मिलियन मध्ये जातो. कारण की लोकांना त्याची गरज आहे, लोक शेअर करतात. आता ही प्रायव्हसीची गोष्ट झालेली आहे. तुम्हाला कोणाचे कॉल ऐकायचे आहेत का, हा व्हिडिओ सर 2 मिलियन शेअर व्हायला पाहिजेत का तुमच्या हिशोबानं. लाईक झाले त्याला 1.5 लाख आणि 2 मिलियन शेअर झालेले आहे सर. ही गोष्ट तुम्हाला पटतीये का. म्हणजे किती लोकांना उत्सुकता आहे कोणाचे कॉल ऐकून घेण्यामध्ये. ऍक्च्युअल मध्ये ती सेटिंग तशी नव्हती. जर कधी मी कोणाचे कॉल ऐकायचे का असा व्हिडिओ टाकला तर माझ्यावर केस येऊ शकते, कारण की मी प्रायव्हसीचं उल्लंघन करतोय. ऍक्च्युअल मध्ये तो व्हिडिओ तसा नाहीये, फक्त अल्गोरिदम साठी मी तसा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला कोणाची कॉल ऐकायची का, ऍक्च्युअल मध्ये सेटिंग जी आहे ती फक्त कॉल फॉरवर्डिंगची आहे. कॉल फॉरवर्डिंग तुम्हालाही माहिती आहे कशासाठी वापरतात, आणि ते नॉर्मल गोष्ट आहे. मला 1-2 जणांनी हे पण म्हटलं की तुझ्यावर सायबरची केस होऊ शकते, तू असं करत. त्यांना मी म्हटलं तुम्ही माझे व्हिडिओ बघितले का पूर्ण, मी व्हिडिओत काय बोलतोय काय नाही बोलतोय, कनिष्ठ शेअर करायचा म्हणून करायचा. मी सांगतोय 2 मिलियन लोकांना शेअर केला सर, त्यामधून जवळपास नाही का 20,000 तरी लोकांनी ती सेटिंग अप्लाय करून पाहायला पाहिजे. नाही करत, फक्त शेअर करतात, शेअर लिस्ट वाढवतात, नाही करत फॉलो. पण आपला वॉच टाइम वाढतोय, बाकी काय करणार. उद्या पुढे आता चांगले व्हिडिओ चलत नाहीत आणि क्रिंज कंटेंट चालतो. काय वाटतं बरं असं हे सगळं पाहिल्याच्या नंतर. क्रिंज कंटेंट म्हणण्यापेक्षा तुम्हाला कॉमेडी म्हणायचं आहे, कॉमेडी किंवा क्रिंज म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकतो की मी असे कित्येक तुम्हाला चॅनल्स किंवा अकाउंट्स प्रोफाईल्स दाखवू शकतो ज्याच्यामध्ये खूप हेवी, खूप अभ्यासपूर्ण, खूप तात्विक, फिलॉसॉफिकल चांगल्या प्रतीचा कंटेंट ती लोक बनवत आहेत, परंतु त्यांना कधीच व्ह्यूज येत नाही. आणि जी लोक आता फॉर एक्झाम्पल रील्स वगैरे बनवत आहेत, एक तर सॉफ्ट पॉर्न आलेले मुलींसाठी, सॉरी टू से बट मुलींसाठी काही प्रमाणात का होईना पण ते खूप इझी झालेलं आहे की थोडंसं जर अंग प्रदर्शन वगैरे केलं की ते त्यांचे व्हिडिओज पटकन चालायला लागतात. तुम्ही 4 लोकांमध्ये बसून बोला ना की नाही मुलींना फॉलोअर्स वाढवणं खूप इझी जातं. मग आपण किती चांगला अभ्यास करून चांगले कंटेंट बनवून, इव्हन मी सुद्धा आमच्या आता एवढेच, मी माझं स्वतःचं उदाहरण देतो, माझे जे सगळ्यात चांगले पॉडकास्ट आहेत ते चाललेले नाहीत. आणि जे मी माझ्या कुठल्याच पॉडकास्टला मी खराब म्हणू शकत नाही, परंतु तो एक वेगळ्या धाटणीचा असतो की जो थोडाफार काही चुकला असेल त्याच्यामध्ये किंवा काहीतरी एक वेगळ्या धाटणीचं द्यायला गेलं की मग ते चालतं. असं का होतं, म्हणजे हे सगळं याच्यावरती तुमचं काय मत आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सर, एकतर तुम्ही नाही का क्रिंज पाहिजेत किंवा एकदम हाय क्वालिटीची पाहिजे. तुम्ही नॉर्मल चालत नाही. तुम्ही जर कधी आता लोक माझ्याकडे बघताय, हा आपल्यासारखा आहे म्हणून बघत नाही, हा काहीतरी वेगळा आहे म्हणून बघतात. तुम्ही आम्ही सेम आहे तर मग मी तुम्हाला कशामुळे बघायला पाहिजे, ही गोष्ट आहे ती. आणि मी सांगतोय तुम्हाला 97% जे वर्क करतं ते फक्त कॉन्टेंट वर्क करतं. राहिलं 3% जे असतं थंबनेल टायटल वगैरे जे काय असतं ते वर्क करतंय. त्यामुळे तुमचं कॉन्टेंट बेटर असेल तर ते कसंही उचलतं. तुम्ही विचार कराल की तुम्ही म्हणता की खूप सारे चॅनल ज्यांना व्ह्यूज जात नाही, बाबा खूप सारे असे
एज्युकेशन चॅनल असतात, हे असतात, त्यांचा मग तोच प्रॉब्लेम येतो, क्लिक बेटचा असू द्या, कशाचा द्या. तुम्ही अजूनही तुमचं पर्सनल चॅनल असेल, तुम्ही यूज करून बघा 3 सेकंदाचा अल्गोरिदम काय असतो क्लिक बेटचा, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून जाईल. ओके. फॅमिली ब्लॉगिंग इतकं चालण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? मला तर 2 कारण वाटतं. एक तर कोमलचं साधेपणा आणि एक तर माझा नाही, आवाज. मी तुमचंही विचारतोच आहे, पण ओव्हरऑल बऱ्याच लोकांचं फॅमिली ब्लॉगिंग फार चालतात, म्हणजे त्यांचे व्हिडिओज बरं त्यांना रिपीट व्ह्यूअर्स खूप जास्त असतात. बरोबर. याच्या मागे काय कारण वाटतं तुम्हाला? एक तर मला असं वाटतं की बाबा ते माझ्यासोबत पर्सनली जोडले गेलेले Attach होतात. अटॅच ते होतात. फॅमिलीचा हिस्सा होतात. मी सांगतोय आताही आता सध्या आपण पुण्यामध्ये आहोत, मला कुठेही लेडीज भेटू द्या, जेंट्सचा विषय करत नाहीये, कारण की जेंट्स माझे कमी सबस्क्रायबर आहेत. बरं. जर कधी माझे 100% पैकी आपण विचार केला, पर्सेंटेज वाईज केला तर माझे 85 ते 90% लेडीज आहेत. हो. 10% मध्ये मुलं आणि जेंट्स आहेत. लेडीज फार तगडा वॉच टाइम देतात, ते पूर्ण कारण की व्हिडिओ मी बघतात. हे कशावर म्हणतोय, कारण की ज्यावेळेस मला लेडीज भेटतात त्यांच्या नवऱ्याला त्या व्हिडिओ कॉल करून देतात की मला हे भेटले, त्यांची नवरा मला ओळखत नाही हा कोण आहे म्हणून. मग त्या सांगतात ह्यांना मी 2 वाजता बघते मोबाईल मध्ये, परीचे पप्पा बघितलं का तुम्ही, ते म्हणते हो हो हो, होला हो लावून हो हो करतात. पण ठीक आहे, मी अजूनही सांगतोय की इथं जेवढ्याही मला लेडीज मिळतात त्या म्हणजे जेंट्सचा विषयच नाहीये. 1-2 जेंट्स मिळतात की म्हणतात माझी बायको तुम्हाला बघते बाबा, मग सेल्फी वगैरे घेऊन जात त्यांना दाखवण्यासाठी बस. पण 97 म्हणजे 90% जे आहेत लेडीजच माझ्या व्ह्युअर्स आहेत. नाव येतं जेंट्स कमेंट्स मध्ये, पण त्या बघणाऱ्या लेडीज असते नवऱ्याच्या ईमेल आयडी वरून. अच्छा. त्याच्यावर अंदाज लावू शकतो आपण. पण ते युट्यूबला नाही कळत ना की किती लेडीज आहे किती जेंट्स आहे, कारण की जेंट्सचं नाव आलं, जेंडर जेंट्स आलं की ते 50% रेशो देतो. पण मी माझं एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, आतापर्यंत जे मी अनालिसिस केलंय माझ्या चॅनलचं. अजून काय कारण आहेत हे चालण्यामागं? फॅमिली ब्लॉग्स खूप जास्त चालतात हे माझं पर्सनल मत आहे, किंवा मी माझ्या घरामध्येही आता जस्ट काही दिवसापूर्वी 1 महिन्यापूर्वी कुठलं चॅनल मलाही नाही माहिती, एक फॅमिली ब्लॉगच आहेत, तर ती माझी मुलगी अशीच बसून ते आजी आजोबा बघायचे, ते आई वडील बघायचे, त्यांच्यासोबत एक मुलगी ती बघायची आहे. मी म्हटलं कोण लावलंय, म्हणजे रोज येऊन म्हणजे अगदी सर्वसाधारण घरातले लोक ते फिरायला जातात, आज मी बच्चूला इथे घेऊन आलो, मंदिरात घेऊन आलो, हे ते बघतात, ती मुलगी बघत राहते माझी 3 वर्षाची. मग ही कनेक्टिव्हिटी बिल्ट होते, त्याच्यामुळे चालतं असं माझं मत आहे. पण तुम्हाला इतक्या दिवसापासून फॅमिली ब्लॉगिंग करताना हे का चालतंय, अजून काय कारण वाटतात? कारण हेच की बाबा तुम्ही पर्सनल अटॅच होता डेली. मी सांगतोय एखाद्या, आता युट्यूबचा अल्गोरिदम कसा आहे सर, तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नसेल, माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला, माझे पुढचे 5 व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट होणार डायरेक्ट रिकमेंडेशन मध्ये, आणि ते 5 बघितले की डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन बी येणार, तुम्ही सबस्क्राईब करो अथवा न करो. आणि ते क्लिक करून जे ऑडियन्स एकदा बिल्ड झाली, कनेक्ट झाली, कमेंट, मी काय म्हणतोय कुठलाही युजर असू द्या किंवा कुठलाही युट्यूबर असू द्या, मी आता माझे सगळे मित्र वगैरे युट्यूबर्स आहे, फॅमिली व्लॉग करतात, त्या सगळ्यांना एकच सल्ला देईन, तुम्ही कमेंट्स बंद नका करू. सर तुम्हाला मी अजूनही सांगतो, ज्यावेळेस माझं चॅनल चालू झालंय मी वाईट कमेंट येऊ दिला, पण माझ्या कमेंट्स बंद नाही केल्या. एखाद्या पर्टिक्युलर व्हिडिओ केले असेल, जेव्हा मला वाटलं की ह्या व्हिडिओला वाईट कमेंट येऊ शकतात, या व्हिडिओनं थोडं खळबळ होऊ शकते, तर त्याच्या कमेंट्स बंद करतो. पण प्रॉपरली चॅनलच्या कमेंट्स बंद केलेल्या नाही, कारण की लोकांची एक आता सध्याची जी मेंटॅलिटी झाली ती सांगतो तुम्हाला लेडीजची. वरती व्हिडिओ चालू, ओम काय बोलतं हे ऐकायचं, कोमल काय बोलते ऐकायचं, खाली कमेंट्स रीड करायच्या. हे 2 कामं चालतात, कारण की आताची जनरेशन जी खूप फास्ट झालेली आहे. कोणी असू द्या, तुम्ही 2025 मध्ये आहात, तुम्ही 5G नेट वापरताय, तुम्ही तेवढे फास्ट झालेले आहेत. जेव्हा तुमचं 2G 3G नेट होतं तेव्हा एवढं सगळं करायला वेळ नव्हता, कारण कमेंट लोड व्हायलाच त्याला अर्धा तास लागायचा. आता एवढं फास्ट झाले, कमेंट रीड करता करता तुम्ही व्हिडिओ बघता. जर की तुम्ही व्हिडिओ, आता मी सांगतोय, आता मी बोलतोय बाबा असं जायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात. मधामध्ये जर कधी मी अर्धा मिनिटं नाही बोललो तर तेवढ्या वेळात कमेंट वाचतात, म्हणजे ते व्हिडिओ सोडून जात नाहीत. व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता, कनेक्टेड राहिले पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत. ते आपल्या हातात असतं की लोकांना कसं एंगेज ठेवता येईल आपल्याला, कोणत्या गोष्टी बोलायच्या. आता 4 वर्षापासून तुम्ही विचार करत असाल, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये माझे चॅनल बघितलं का नाही मला माहित नाही, पण तुम्ही विचार करत असाल की हा 4 वर्षापासून बोलतो काय लोकांना, एवढे व्ह्यूज जाता कसं काय, बोलतो कसं काय. तर ते काय आहे, मी आता ह्या सगळ्यांना माझी ऑडियन्स मागतो, माझी फॅमिली मानतो, त्यामुळे त्यांच्यासोबत एकदम फ्रेंडली बोलतो, माझ्या मनात जे काय असेल ते क्लिअरली बोलून टाकतो. एवढा आहे, थोडाफार त्रास देतो मी, जेव्हा आमच्या घरी प्रेग्नेन्सी वगैरे काय असेल, बाळ वगैरे काय झालं काय नाही, किंवा भावाची बायको दाखवणं झालं, हे झालं ते झालं, तेवढा सस्पेन्स तो क्रिएट करावाच लागतो. आणि मी सांगतोय की अजूनही लोकांना चटकदार पटकदार असे कंटेंट पाहिजे बघायला दररोज, काहीतरी वेगळं, आणि ते मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे जरा व्ह्यूज व्यवस्थित जातात. नाही, पण काय होतं की आता एक फॅमिली आहे, त्यांच्या आयुष्यात रोज नवीन काय घडणार आहे, मला हा प्रश्न पडतो. ओके, ठीक आहे, एक फॅमिली आहे,
2 भाऊ, त्यांच्या 2 बायका, आई, वडील, दोघांची मुलं, 6-7 लोकांची एक फॅमिली आहे. रोज असं काय घडतं बरं त्या म्हणजे की फॅमिली ब्लॉगमध्ये रोज असं नवीन काय घडतं तर लोकं एवढं एकदम चाव से असं बघतात ते सगळं. म्हणजे मी हे कसं मॅनेज करता मला ते फार हे कौतुक बघा वाटतं सर, त्या गोष्टीचं. मी काय म्हणतोय तुमच्या लाईफ मध्ये जे घडतंय ना तेच हां. माझ्या लाईफ मध्ये घडतंय. मी हां. फक्त व्हिडिओज बनवतो त्याचा. हां. आता त्या दिवशी तुम्हाला सांगतोय सर की माझे व्हिडिओला व्ह्यूज जात होते 30,000 40,000. माझ्या घरातलं कुकर फुटलं. कुकर नॉर्मली लोकांच्या घरातलं फुटतं. हा काही हानी झाली नाही, आईला थोडंफार लागलंय, पण तिथं बाळ वगैरे नव्हतं, हे काळजीचा विषय झाला. ते बाबा ठीक आहे, मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलं पण होतं तुम्ही कुकर नीट हे करा, कारण की तेव्हाच ते खराब झालेलं होतं. तर ते फुटलं, घर पूर्ण अस्तव्यस्त झालं आणि तो व्हिडिओ टाकलाय. तर त्या व्हिडिओला सर 1.5 लाख व्ह्यूज गेले. आता मग असं विचार करावं का आपण, आता मी तर असं विचार केला पाहिजे की दररोज कुकरच फोडायला पाहिजे घरातले की व्हिडिओ व्ह्यूज जासाठी, पण नाही, जे नॉर्मल लोकांच्या घरात घडतं तेच माझ्या घरात घडतंय आणि त्याचेच मी व्हिडिओ बनवतो तर ते व्ह्यूज वगैरे जातात. फक्त एवढंच आहे की बाबा काहीतरी माझ्या लाईफमध्ये चालू असतं. आता काही जे हुशार एकदम लोक असतात, आता तुम्ही जसा प्रश्न विचारलाय का तसंच मला कमेंट्स करतात की बाबा तुझ्याच लाईफमध्ये हे सगळं कसं घडतं, तुझे काय चेक करून घे की ज्योतिष कडून वगैरे काय तुझे ग्रह वगैरे फिरलेले का, आणि तसं काही नाहीये. आता नॉर्मली आता मी खरं सांगतोय की एखाद दिवशी माझ्याकडे कॉन्टेंट नसेल किंवा काही व्हिडिओ नसेल ना, मी शांत बसून जात असतो, पण विषय येतोच काही ना काही, जो रोज निघतो माझ्या लाईफमध्ये, सगळं चालू राहतं. आता हे झालं, आता ह्या 2 मुली ज्या झालेल्या, भावाची मुलगी आणि माझी मुलगी, तिचं बारसं आलेलं आहे. आता ते बारसं जातात, लोक म्हणतात की तुम्ही एवढे दिवस का थांबवलं. आता बारसं लगेच होतं ना 12व्या दिवशी 1.5 महिन्यात, मग आता ते 6 महिने झालेले आहेत. एक 6 महिने झाली, एक 1.5 महिने 2 महिने झाली. आता दोघींचं बारसं सोबत करायचं, नंतर पुणे शिफ्टिंग करायचंय. आता पुणे शिफ्टिंग करायचं म्हणलं त्याचे पण व्हिडिओ यायला पाहिजे, कारण की आम्ही डेली व्लॉगर आहे, आमच्याकडे विषयच तो असतो. आता मी जवळपास 15-20 दिवस झाले असं, 20 दिवस झाले असं किंवा 1 महिना झाला असं, तेव्हापासून मी पुणे शिफ्ट व्हायचा विषय चालू होता. तर आता जे इकडे आलेलो आहे, तर लोक एवढे कदरले, जा बाबा एकदाचा पुण्याला, काय करणार आहे, फॉरेनला चालला का तू, एवढ्या अशा कमेंट्स करताय. आता माझ्या तोंडातून जातं बाबा ठीक आहे, मी आता नॉर्मल माणूस निघून जातं, बाबा मी आता पुण्याला जायचंय निघून जातं, पण लोक त्याला सुद्धा कंटाळले दररोज एक वाक्य ऐकायला. तर त्यांना काहीतरी नवीन 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 हवंच असतं आणि ते प्रोव्हाइड होतच माझ्याकडून तरी, त्यामुळे जरा व्ह्यूज वगैरे जातात. आता मला प्रोसेस ऐकायला आवडेल, व्हिडिओ मेकिंग टू व्हिडिओ अपलोडिंग सगळं, किंवा त्याचं काहीतरी तयारी, व्हिडिओ पूर्वीची सुद्धा तयारी. फॉर एक्झाम्पल तुमचा कुकर फुटल्याचाच एक व्हिडिओ उदाहरण घेऊयात. कसा तो व्हिडिओ, म्हणजे त्याचं पहिलं तुमची थॉट प्रोसेस काय असते, मग तुम्ही कसा बनवता, मग तुम्ही कॅमेरा काय वापरता, माईक काय वापरता, अपलोड कसं करता, एक सगळं सांगा. कारण पॉडकास्टमध्ये काय असते, आपल्याला थोडंसं लोकांना, आजही समजा काही लोक असतील त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन मला सुद्धा फॅमिली ब्लॉगिंग घरी सुरू करायचे, असे जर काही 4 लोक याच्यातून तयार झाले या पॉडकास्टमधून, तर त्यांना एक थोडं प्रोसेस समजावी म्हणून. बरं, तर त्या दिवशी सकाळची वेळ होती, माझा व्हिडिओचा काहीच मिळाला नव्हता, मला त्या दिवशी पॉज द्यायचा होता व्हिडिओला, कारण की आज माझ्याकडे कॉन्टेंट आहे. व्हिडिओ कुकर फुटला नाही, चालू होता स्वयंपाक वगैरे, खिचडी बनवणं चालू होती आणि ते अचानक कुकर फुटला. आता मी काळजीने गेलो तिथं, बघितलं मॅटर काय नाहीये, पहिले आईला वगैरे ते कोलगेट वगैरे काय असतं ते सगळं लावून घेतलं व्यवस्थित आणि बघितलं वातावरण ठीक आहे, म्हणजे दवाखान्यात जायची गरज नाहीये. ते न बघितलं आणि नंतर म्हटलं अरे बाबा याचा व्हिडिओ आपण बनवू शकतो. मग व्हिडिओ चालू केला, त्याला जवळपास 10-15 मिनिटं गेले. 10-15 मिनिटात तुम्हाला काय सांगतोय सर, माझं जे घरचं किचन आहे ना, ते कोणालाच आवडत नाही हो. माझी जेवढी ऑडियन्स आहे कोणालाच आवडत नाही. ते सगळेजण म्हणतात तुमचं किचन किती घाण आहे, तुमचं किचन किती घाण. विषय काय येतोय तुम्हाला खरं सांगतोय, एक तर घरच्या लेडीज 2 लेकरांमध्ये परेशान आहेत, आई थोडंफार काम करते. आता यांची कामं कशी आहे, पहिले स्वतःची कामं करायची सकाळी उठल्यावर आणि नंतर मग घर आवरायचं, आणि ते घर आवरेपर्यंत तर जेवणाचा टाइम होऊन जातो. मग ते सगळं करायचं आहे मला. आणि आमचं कसं असतं, मला दुकानात जायची गडबड असते, त्यामुळे व्हिडिओ चालू करतो. आता माझ्या हिशोबाने मला किचन दाखवायचं नसतं, पण माझी बायको किचन मध्येच असते किंवा माझी आई किचन मध्येच असते. मग तिथं जर किती व्हिडिओ बनवायला गेलं तर मग किचन तर थोडंफार दिसणारच आहे ना. पण ठीक आहे बाबा, मी त्या गोष्टीला इग्नोर करतोय. तर त्याची कुकर वगैरे फुटलंय, त्यानंतर नॉर्मली म्हटलं की माझ्या लाईफमध्ये काही ना काही चालू असतंय. हे बघा, हे कुकर फुटलंय, घर वगैरे दाखवलं, असं सगळं हे झालं. मोबाईल मध्ये शूट करताय? हा, मोबाईल झालाय, गोप्रो झालाय किंवा आयफोन झालाय, हे 3 माझ्याकडे ऑप्शन मध्ये असतात. माईक कुठल्या वापरता? माईक नसते, रिअल आजूबाजूचा आवाज पण आला पाहिजे. अँबियन्स साठी 4 घर सोडून जरी कोणी बाळ रडत असेल तो पण आवाज व्हिडिओत आला पाहिजे, तेव्हा ते लोकांना जरा रिअलाइज होतं बाबा की हे कुठंतरी ठीकच बाबा, असंच चालतं, हे आपल्यासारखंच आहे. हा, मी माईक वापरून पाहिले, पण त्यांना प्रॉब्लेम असं लागला, नॉईज कॅन्सलेशन होतं त्याला, आणि ते नॉईज कॅन्सलेशन झालं, हा, ते मलाच नाही आवडू लागलं, म्हणून माईक वापरणं सोडून दिलं. आणि माईकचे किती 2 असतात रिसिव्हर, एक तुमच्याकडे एक माझ्याकडे. माझ्या घरात 7 जण आहे, आम्ही दोघं बोलायला लागलो, चौथ्याचा आवाज येतच नाही, तो एक विषय होतो. आता गोप्रो यूज करायला गेलो तर गोप्रो मध्ये आमचेच तोंड आम्हाला आवडायला नाही, कारण की ते एक तर आउटडोअरला व्हिडिओ चांगले येतात,
इंडोरला चांगली येत नाही. हो. तर इंडोरचे थोडेफार मी गोप्रो मध्ये शूट करतो, नाही तर माझ्या सॅमसंग मध्ये शूट करत असतो. शूट केल्यानंतर 11 वाजता आपला एडिट करायचा, अपलोड करायचा, 2 वाजता व्हिडिओला थंबनेल वगैरे करून लाईव्ह करायचा. हीच प्रोसेस आहे, दुसरं काहीच नाही. अच्छा, एडिटिंग तुम्ही स्वतःच करता? सगळं स्वतःच करतो. थंबनेल तुम्ही स्वतःच करता? हो, सध्या पोस्ट सुद्धा स्वतःच करतो. ओके. फॅमिली ब्लॉग शूट करणं फार सोपं असतं असं सगळे लोक बोलतात, पण रोज शूट करणं फार अवघड असतं मला हे वाटतं. म्हणजे ठीक आहे, एक दिवस शूट करणं केला, त्यात काय फार एडिटिंग नाहीये, म्युझिक नाही, काही हे नाही, असं टाकून देणं, पण ते रोज शूट करणं तो फार कंटाळवाणी प्रोसेस वाटते. तुम्हाला जास्त लांबचा विषय सांगत नाही. माझा मित्र सुदर्शन आहे, त्याने नवीन ब्लॉग चालू केलेले. आता ही जी ऑडियन्स तुमचा हा पॉडकास्ट बघणार, ते सुदर्शनचे पण व्हिडिओ बघतात, कारण की तो माझे रिलेटिव्ह मध्ये ते सजेशन मध्ये जातच ना, त्यामुळे ते सुदर्शनचं सांगतोय तुम्हाला मी. त्याचा विषय सांगतो, तो दररोज मी काय बोलू असा प्रश्न माझ्याकडे घेऊन येत असतो. आज काय करू, ओम भाऊ मी आज काय बोलू, काल जे बोललो तेच माझ्या तोंडात शब्द यायला लागलेत, आज काय बोलू मी. तर ते एक विषय लागत असतो. विषय कसा, आता समजा मी आहे, आता नवीन ब्लॉगर आहे, नवीन ब्लॉगर लोक काय करतात, त्यांचे एक फिक्स कॉन्टेंट असतात. बघा माझं घर, बघा माझं शिक्षण काय झालेलं आहे, बघा माझी फॅमिली, आमचं घर असं कसं, आमचं लग्न कधी झालं, आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे, आम्ही कुठं भेटलो होतो. लव्ह मॅरेज असेल तर तुमचे 10 पार्ट होतील, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. कसे भेटलो, कुठं भेटलो, घरच्यांना त्रास दिला का, लग्न कसं झालं, घरचे कसे ऍक्सेप्ट करतील, हे सगळे झाले कॉन्टेंट त्यांचे. हे झाले त्यांचे दिवस घालवण्याचे. पण हे तुम्हाला महिनाभर देता येत नाही सर. तुम्ही जर नवीन व्हिडिओ चालू केले, तुम्ही काय करताय, माझं घर बघा, माझं शिक्षण बघा, हे 2 झाले की तुम्हाला पॉज करावं लागतं. ही माझं, कारण की काय आहे, तुम्हाला पुढं ऑडियन्स सोबत राहायचंय 4 वर्ष 6 वर्ष, जोपर्यंत युट्यूब राहील तोपर्यंत. तुम्हाला 15 दिवस जर की तुम्ही कॉन्टेंट दिलं, 15 दिवस तुम्हाला टाइमपासचीच व्हिडिओ टाकावं लागतात. तुम्ही माझ्याही चॅनल जाऊन पाहिले तर 15 दिवसाचे जे व्ह्यूज चांगले असतात, 15 दिवसाचे नॉर्मल असतात, कारण की माझ्या लाईफ मध्ये दररोज काही वेगळं घडतच नाही ना. 15 दिवस जर काही घडत असणं, 15 दिवस तर नॉर्मलच येतात ना. तर त्यामुळं काही व्हिडिओ नॉर्मल पण टाकावं लागतात, काहीच नसताना. काही व्हिडिओचा तर उद्देशच काही कळते. लोक म्हणतात बोर होता व्हिडिओ आजचा, ह्या व्हिडिओचा उद्देश काय आहे, रोज काय करावं, मग तेच ना, त्यांना उत्तर कसं द्यावं. रोज कुकर पडावं. मी तुम्हाला सुरुवातीला ते म्हणलं, रोज कुकर थोडी फुटणार आहे माझ्या घरात, तो विषय येतो. अच्छा, म्हणजे तो एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे की जेवढं मी युट्यूबला किंवा युट्यूबच्या रिव्हेन्यूला ओळखतो, तेवढं फॅमिली ब्लॉगिंगला सर्वात कमी RPM असतो, आणि दुसरं टेक्निकल व्हिडिओ जे बनवतात तुम्ही त्याला सर्वात हायएस्ट असतो. मग हे दोन्हीकडे काय फरक वाटतो 2 व्हिडिओमध्ये? तुम्हाला असं वाटत नाही की टेक्निकल जरा जास्त बनवावेत? काय ते वेळेचं मॅनेज होत नाही ना सर. माझी टेक्निकलला 1.5 लाख सबस्क्रायबर आहे युट्यूबला, पण तिकडं लास्ट व्हिडिओ 3 महिन्यापूर्वी अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला ह्या गोष्टीचा विश्वास बसन का, की एक 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आता मी माझी अर्निंग पण सांगून देतोय तुम्हाला. ते 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याला वॉच टाइम काय समथिंग 10-12 हजाराला असेल. त्याचे व्ह्यूज किती? 6 लाख व्ह्यूज. 6 लाख व्ह्यूज. ओके. त्याचा जनरेट झालेला रेव्हेन्यू $728, $55,000 ते $60,000 एका व्हिडिओची अर्निंग झालेली. आणि इकडं माझा 2 मिलियन जाऊन त्याची अर्निंग समथिंग 5,000-6,000 वर जात नाही. अरे किती अवघड आहे. आता लोकांना हे व्ह्यूज दिसतात ना, आता मी इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्टली बोलतोय तुमच्या चॅनलवर, की लोक मला कमेंट्स करतात की तू खूप पैसे कमवतो. आता त्यांना हे कोण सांगेल की एवढे व्ह्यूज जात आहे, पण माझी महिन्याची सुद्धा मारामार असते. कारण एवढे व्ह्यूज जातात म्हणजे मी सांगतोय, प्रमोशनवर 50% प्रमोशन आणि 50% युट्यूबची अर्निंग याच्यावरच चालत असतंय. प्रमोशनचे जास्त पैसे येतात. जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा युट्यूबर लोक आहेत, त्यांना प्रमोशनकडे जास्त भर द्यायला पाहिजे. फॅमिली ब्लॉगरनं तरी, टेक्निकल वाले तरी धकून जाते. त्यामुळे टेक्निकल कंटिन्यू करायचा प्रयत्न चालू आहे माझा तरी. RPM CPM हा विषय आता नॉर्मल. आता जे लेडीज माझ्या 2 वाजता व्हिडिओ बघते, तिला RPM CPM काय हे कळतच नाही. त्यांना कसं कळणार? त्यांना तुम्ही सांगितलं तरी समजणार नाही. ते फक्त काय बोलणार, यांचं 1 मिलियन आहे, यांना चालू असं 1 कोटी पैसा उडत, 1 कोटी भेटत असं एका महिन्याचे. तसं नाही. तसं झालं असतं तर माझे पुण्यात किती मोठे फ्लॅट असले असते. मी जालन्यासारखे ठिकाणी राहतो. चला, एक थोडंसं लोकांना समजून येण्यासाठी, 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत, फॅमिली ब्लॉगिंगचं चॅनल आहे. ॲव्हरेज मंथली इन्कम काय येतं? युट्यूब रिव्हेन्यू प्लस काय बोलतो शकतो आपण त्याला, स्पॉन्सरशिप. एक समथिंग आता बोलायला गेलं तर 70,000 पर्यंत. फक्त 1 मिलियन सबस्क्रायबर असताना सुद्धा? हे फक्त युट्यूब रिव्हेन्यू सांगताय तुम्ही? नाही, प्रमोशनचे. कारण की काय आहे, तुम्हाला आता सांगतोय, एक अल्गोरिदम सांगतोय. तुमचं युट्यूबचे जर काही चांगले व्ह्यूज असेल, चांगले व्ह्यूज कशाला म्हणते, प्रत्येक व्हिडिओ 1 लाखाच्या प्लस जाणार, 1 मिलियन वाल्याचा. ओके.
जर की तो जात असेल तर तुम्हाला प्रमोशन येणार. व्ह्यूज कमी असले तर प्रमोशन कशी येणार? म्हणजे युट्यूबची जर की अर्निंग कमी झाली तर ऑफकोर्स तुमची प्रमोशनची सुद्धा कमी होऊन जाणार. तो विषय होतो. इंस्टाग्रामहून काहीच अर्निंग होत नाही. इंस्टाग्रामला मिलियन मध्ये व्ह्यूज असतात पण काहीच फायदा नाही. त्यामुळे रीच वाढतो ना, लोक ओळखतात ना तिथून. हा, त्याच्यामुळेच करणं आहे ना. आता कंटिन्यू कशामुळे करतोय? त्याच्यामुळेच करतोय, फक्त ओळख होण्यासाठी. तर तो विषय होतोय. म्हणजे हे स्पॉन्सर मिळून आणि हे मिळून फक्त 70-80 हजाराच्या घरात कमाई होते त्या चॅनलची. बर. म्हणजे हे थोडा रियालिटी चेक लोकांना सुद्धा मिळाला पाहिजे, नाहीतर काय 1 मिलियन म्हणजे चालू करायचं असेल ना सर, एकदा विचार करून करा. तुम्हाला वाटत असेल 40-50 हजार व्ह्यूज जात आहे तर तुम्हाला एवढे पैसे देईल, तर नाही येत सर. लय कटकट आहे, तुम्हाला खरं सांगतोय. त्यामध्ये तुम्हाला इव्हेंट आणावं लागतात महिन्यात 1-2. आणि परत राहिला प्रश्न आपला, आता तुम्ही म्हणताय की आता मी व्लॉगर आहे. नॉर्मल लोकांच्या, आता तुमच्या लाईफ मध्ये जर की बोलायला गेलं तर महिन्याचा खर्च 20,000 रुपयाच्या जवळपास समथिंग जातच असेल. जर की सिटी फारच मिनिमम आहे आजकाल. सिटीमध्ये राहायचे तर 50,000 लागतात तुम्हाला. तेच म्हणतोय मी, एक मिडल क्लासची लाईफस्टाईल जगण्यासाठी. तसं असलं सर, तुम्हाला सांगतोय आता की मी 2-3 लाख रुपये जर कमवले असते महिन्याला, तर माझ्याकडे 4 व्हीलर गाडी आली असती. मी अजूनही 2 व्हीलरवर आहे. तर तो विषय होतोय, बाकी दुसरं काही नाही. आता करायचं कशामुळं? मी पैशासाठी नाही, फक्त माझ्या ऑडियन्ससाठी आहे. मी त्यांना आपली म्हणून 2 वाजता व्हिडिओ टाकत असतो बाबा, त्यांना बोलत असतो माझ्या व्हिडिओच्या थ्रू. ते कशामुळे? फक्त सवय पण लागली असेल ना तुम्हाला. करमत नसेल व्हिडिओ नाही करमत. कमेंट्स वाचायची खूप घाण सवय लागलेली, घाण म्हणता येईल त्याला. काय होतंय, एखादी जर घाण कमेंट आली ना तर मग डिमोटिव्ह होतं माणूस. मला फार मोठ्या 1-2 क्रिएटरनी सांगितलं होतं की आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर फक्त कमेंट इग्नोर करायला शिका, कमेंट वाचू नका. म्हणजे जास्तीत जास्त अगदीच फार स्पेशल अकाउंट असतील, त्याच्या कमेंट्स असतील व्हेरीफाईड अकाउंटचे, असं तसं तुम्ही तो ओव्हर लुक करू शकता, पण फार डीप डाऊन जाऊ नका कमेंट्स. त्यांच्या कमेंट्स वाचण्यासाठी कमेंट बॉक्स ओपन करावं लागतं ना, त्याच्या खालीच वाईट कमेंट असतात. आणि सगळ्यात घाण कमेंट सगळ्यात वरती दिसते. तो एक कारण त्याला जास्त लोक लाईक केलेलं असतं, लाईक करतात. कमरेच्या खालचे कमेंट दिसतात सर. काय बोलावं याच्यावर आता? बर, आता काय होतं आजकाल थोडंसं म्हणजे स्मार्ट झालेले आहेत लोक, एंटरप्रेन्योर झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला बिझनेस कळायला लागलेला आहे. नाही कळायला लागला तरी दुसऱ्यानं तसं केलं तर आपणही तसं करूयात असं प्रत्येकाला वाटतं. आणि जर माझ्याकडे असे 10-15 लाख लोकांची फॅमिली आहे, 10-15 लाख लोक माझे फॉलोअर्स आहेत असं वाटलं, तर त्याच्यात आपण साईड बिझनेस वगैरे सुरू करतो काही ना काही. मग कपड्याचा आज फार मेजर झालेलं, म्हणजे जेवढे कंटेंट क्रिएटर मागच्या 1-2 वर्षात मोठे झाले त्यांनी सगळ्यांनी कपड्याची दुकानं टाकली बरं का. आणि असेच काही ना काही बिझनेस आपण त्याच्यामधून सुरू करू शकतो. तर मग तसं तुम्ही काही केलेलं आहे? मी साड्यांचा पण व्यवसाय केलेला आहे आणि आपल्या क्लॉथिंग केलेले मेन्स वेअरचं, त्याला पण चांगला प्रतिसाद भेटतोय. आणि साड्यांचा जो त्याला मी सांगतो, एका दिवसाचे मला नाही एक ऑर्डर किती पडल्या जण सर? एक व्हिडिओ कोमलला टाकला, किती ऑर्डर पडाव? एक व्हिडिओ टाकला त्याच्या, तुम्हाला काय वाटतंय? आता मी थोडासा जास्त विचार केला तर एक 1500 तरी 5,500 ऑर्डर पडले सर. हो, मग ही चांगली कमाई आहे. ती चांगली कमाई. मी काय सांगतोय, बिझनेस एकदम उत्तम आहे, पण ते कशामुळे शक्य आहे? व्हिडिओ बनवतोय, व्ह्यूज जात आहे. बरोबर. मी आता ही गोष्ट इथं नाही बोलायला पाहिजे. आता जर कधी लोक म्हणतात की कोमलाशी कशी आहे, कोमलाशी कशी दिसते, पण तुम्हाला एक सांगतोय, मी एक व्हिडिओ बनवला होता. कोण म्हणतं असं छान आहे? तुम्हाला ह्या कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही वाचताय का कमेंट्स? तुम्हाला कळण ह्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सांगतोय मी, मला कमेंट्स अशा येतातच. मी एक व्हिडिओ सांगितलं, कोणाच्या दिसण्यावरून असं कसं काय जज करू शकतो? ठीक आहे बाबा, आता मी या विषय सोडून दिलेला आहे. एक व्हिडिओ बनवला होता, कोमलनं दिवाळीची साडी, दिवाळीला घातली साडी फक्त 500 रुपयाची. जर की तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवरून मागवू शकता. तर त्या 500 रुपयाची साडी, कोमलला घातलेली साडीच पाहिजे आम्हाला, याच्यासाठी एवढे ऑर्डर पडलेत सर. मी तुम्हाला माझा डॅशबोर्ड दाखवू शकतो. सध्या 5.5 लाखाची सेल झालेली आहे. मग हे चांगले बिझनेस आहेत बाजूला, आपण तुम्ही सुरू करू शकता. आणि मराठी माणूस आहे, मोठा व्हायला पाहिजे. प्रत्येकाने थोडंसं बिझनेस माइंडने विचार करायलाच पाहिजे. एवढे जण काय होतं, आजच्या काळामध्ये कुठलाही बिझनेस तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रायमरी टूल असतं मार्केटिंग. आणि मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला ते प्रोडक्ट घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. मग तुमच्याकडे एवढी सगळी लोक असताना तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी बिझनेसेस ग्रो करता येऊ शकतील. हा एक त्यातला पॉझिटिव्ह पॉईंट आहे असं मला वाटतं. बाकी अर्निंगचा वगैरे विषय संपला. दुसरं मला असं वाटतं की जे नवीन यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर आता फार असं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक दुसरा तिसरा क्रिएटर बनण्याच्या ह्याच्यात पडतोय. यूट्यूबमध्ये फार पैसा, यूट्यूबमध्ये. म्हणजे जर मी यूट्यूब, इन्स्टा किंवा फेसबुक याच्यावरती काही कंटेंट बनवत नाही म्हणजे अपराध करतोय असं वाटायला लागले लोकांना. सिरियसली. म्हणजे तुम्ही बोलताना बाहेर बघा ना की अरे तू काहीच नाही करत, काहीतरी व्हिडिओ बनव. मग तू
लेडीज असेल घरात तर मग तू पाककलेचे काहीतरी व्हिडिओज बनव, मग तुम्ही फॅमिली ब्लॉगिंग करा, तुम्ही चित्रकलेचे करा, रांगोळीचे करा, मुलं असतील तर तुम्ही जिमिंगवाले करा, तुम्ही फॅशनवाले करा, असं काही ना काही तुम्ही करत राहा, असं होतंय. परंतु सक्सेस तेवढे मिळत नाही आणि पहिल्या 1 वर्षात 6 महिन्यात त्यातले 90% लोकं बॅकआउट हे करतात. तुम्ही इथलं सांगताय का पुण्याचं? हां, मी ओव्हरऑल सगळ्यांचं ओव्हरऑल नाही हां. सर. मी अजूनही सांगतोय आमच्या जालन्यासारखा शहर झाला किंवा माझ्या ताईचंच घ्या. हं, ती अजूनही कमेंट्स बंद करून व्हिडिओ अपलोड करते. लोक काय म्हणतील? हं, कारण की ते व्हिडिओज बनवताय तर लोक वेगळ्या नजरेने बघताय. मग आमच्या इकडे बी आता तुम्हाला खरं सांगतोय, हं, मी आता तुम्हाला नॉर्मल व्यक्ती, आता माझं घर जे होतं पहिले पत्र्याचं घर होतं. तुम्ही पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ बघितला असेल. हं, त्यात मी घर बांधलं, हं, त्यानंतर दुकान टाकलं. आता हे जे सक्सेस आहेत, लोक केव्हा तुम्हाला चांगलं म्हणतात? हं, जेव्हा तुम्ही सक्सेस होता. हं, त्याच्या आधी तर म्हणता हा काय करायला लागला, व्हिडिओ बनवायला लागलाय हं, बायको सोबत, याच्यासोबत, त्याच्यासोबत. तर तो विषय माझ्यासोबत पण झाला. जेव्हा सक्सेस झालो तेव्हा माझ्या आजूबाजूचे बरेचसे लोक व्हिडिओज बनवायला लागले. हं, आता कुठं ते फेड तेवढं वाढलेलं आहे, पण एवढं पण नाही. आमच्या जालन्यासारख्या आता सिटी आहे ती जालना, हं, महानगरपालिका सुद्धा आहे. आता वेल चांगली आहे. हं, तर त्यामध्ये तुम्ही जर काही मोजून काढले तर हं. 200च्या वर क्रिएटर निघणार नाही सर. बरं. आणि राहिला प्रश्न 1 लाखाच्या वर, तर मोजून 3 ते 4 लोक निघन ज्यांचे 1 लाखाच्या वर फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला. सगळे 10,000 15,000वर आहे. आणि नाही होतो सर, तिकडे नाही करत, अजूनही नाव ठेवतात लोक. हं, कॉन्टेंट काय हेच डोक्यात जात नाही नॉर्मल लोकांच्या, हं. खेड्याकडच्या. त्यांना वाईट नाही म्हणायचं, ते चांगलेच आहे नाही, त्यांच्या ठीक आहे त्यांच्या ना, ती ठिकाणी. विचारसरणी असते हां, किंवा पण तुम्ही तिथपर्यंत जे ते बोललात पोहोचलं ना, नाही. की हां. बाबा हे पुण्यासारख्या ठिकाणी अपराध वाटायला लागला व्हिडिओ बनवायचा, तर तसं नाहीये. अजूनही लोकांना असं वाटतं की हा व्हिडिओ बनवतोय मग हा वेगळा आहे, यांना नाही बनवायला पाहिजे तशी व्हिडिओ. ही परिस्थिती आहे तिकडे. तेच मराठवाड्या आमच्या इकडे साईडला तीच परिस्थिती सध्या तरी. हं, 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 हं. तो विषय. सोशल मीडियावरती तुमचे किती फॉलोअर्स आहेत ना, या नजरेतून लोक तुम्हाला मान-सन्मान द्यायचा की नाही हे सुद्धा बघायला लागलेत. आज म्हणजे मोठे-मोठे हिरो, हिरोईन्स, बॉलिवूडचे स्टार हे सुद्धा इकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत, त्यांच्यासोबत व्हिडिओ करायला पळतात. म्हणजे चांगलं उदाहरण द्यायला हरकत नाही की अथर्व सुदामे फार मोठा कंटेंट क्रिएटर आहे. त्याच्यासोबत मराठीचे चांगले-चांगले हिरो, हिरोईन्स येऊन कंटेंट करतात. त्याच्या घरी येऊन वगैरे असे काय. कारण ही भुरळ पडली. लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सहज सोपा माध्यम झालेलं आहे. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लोक निगेटिव्ह बोलत होते, म्हणजे आपण हे करायला लागलो होतो, पत्र्याचं घर आहे, तू काय करतोय वगैरे असं हे करतात. परंतु तेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेसफुल होता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मला सुरुवातीच्या काळामध्ये लोक तुमच्याकडे कसे बघत होते, त्यावेळेस ती परिस्थिती तुमची काय होती, तुम्ही त्यावेळेस कसा विचार केला होता आणि आजच्या काळामध्ये तुमचे जे काही रिलेटिव्हज असतील, फ्रेंड सर्कल असेल, फॅमिली फ्रेंड्स असतील, हे सगळे आज तुमच्याकडे कसं बघतायत किंवा त्यांचा नजरिया कसा बदललाय? काही बदल जाणवला त्यांच्या अप्रोचमध्ये तुमच्याकडून घेऊन? आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी, पण ठीक आहे सांगतोय. आता विषय काय झाला होता, आधी मी टिकटॉकला व्हिडिओ बनवायचो जसं तुम्हाला सांगितलं, तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. माझा एक ट्रायपॉड स्टँड होता, एक रिंग लाईट होती आणि एक फोटो तयार केला होता बॅकएंडला, तुम्ही जसं लावलाय राजमनचा तसा आहे. जेव्हा मला मुलीवाले बघायला यायचे घरी, अक्षरशः माझी आई ते ट्रायपॉड ते सगळं लपून ठेवायची. मुलगा व्हिडिओ बनवतोय हे त्यांना माहिती नाही झालं पाहिजे. आणि त्यावेळेस माझे 5 लाख 7 लाख फॉलोअर्स होते टिकटॉकला. आता ही गोष्ट तुम्हाला न पटणारी आहे. बरं. आणि परिस्थिती हालाकीची होती. मी 7,000 जॉब केलेला आहे सर. ती पेमेंट जी आहे 6-6 महिने भेटत नव्हती. माझ्या लग्नाचा विचार केला तर माझ्या लग्नाच्या टायमाला आईची एक पोत होती सोन्याची, ती मोडली होती आम्ही. तिचे जवळपास 58,000 रुपये आलते. आणि जेव्हा नवरीला घेऊन घरी आलतो माझ्या अकाउंटला फक्त 300 रुपये राहिलेले होते. म्हणजे एकदमच तुम्ही आता ते लग्नाचं व्हिडिओज वगैरे जे असेल ते तुम्ही बघू शकता. ही माझी जी रियालिटी आहे ती मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओ सांगितलेली आहे. फक्त मी पॉडकास्टमध्ये याच्यामुळे सांगतोय की त्यावेळेस आमच्या नातेवाईकांना आम्हाला हेल्प केली नाही, बिलकुल नाही. कारण की हा बाबा असंच आहे बाबा, याचं काहीच विषय नाही आहे. त्यामुळं नातेवाईकांचा मी विषय सोडून दिला तेव्हा. पण आता नातेवाईक स्वतः घरी येतात. म्हणजे मी काय सांगतोय, माझ्या गल्लीतलंच उदाहरण घ्या ना. त्यांच्याकडे मुंबईहून पुण्याहून पाहुणे आलेले, त्यांना आमच्या घरी घेऊन येतात. ते विचारतात की हा कोमल आणि ओम कुठे राहतात, इथं राहतात का? हा, हे काय माझ्या बाजूलाच राहत आहे, लहानपणापासून सोबत आहे, चल मी त्याच्या घरी. त्या दिवशी एका कार्यकर्ता माझ्या घरी आला, तर तो देखील पॉडकास्ट बघेन, त्याचं नाव नाही घेत मी, पण त्याला कळून जाईल कोण येतं. तर तो मला आयुष्यात कधी बोलत नाही सर गल्लीत. त्या दिवशी मला 2 फोन केले. एकदा त्याला म्हटलं मी जेवण करायला लागलो, मला जेवतात आठवण उठलो मी आणि त्यांना घरात घेतलं, चहा पाणी दिलं आणि ते व्हिडिओज वगैरे बघतात, फोटो वगैरे सेल्फी वगैरे दिलेली. तर म्हटलं बाबा ठीक आहे, काही काय होईना लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय, संपला विषय. तर असा विषय झालेला त्या लोकांचा. ठीक आहे बाबा, कसं आहे, तुमचं एकदा सक्सेस नसतं तोपर्यंत लोक तुम्हाला वाईटच ठरवतात. ताईला अजूनही, माझ्या ताईला तर अजूनही लोक म्हणजे नातेवाईकामध्ये कधी कधी त्रास देतात. ती व्हिडिओ बनवायचा असला ना 4 वेळा विचार करून व्हिडिओ बनवायचे सर.
की लोक काय विचार करतील. तिला हेच सांगतो बाबा, तुझे जर की 1.5 लाख सबस्क्रायबर आहे तर तू विचार कशाला करते, एक्सप्रेस व्हायला पाहिजे ना. ते गोष्टी नाही करत सर. मला त्याच गोष्टी जर खंत, तिच्या बाबतीत तरी खंत वाटते. नातेवाईकाचा विचार करणं सोडून द्यायला पाहिजे. जर कधी एखादा नातेवाईक माझ्याकडे आला, पण ते त्यांना आवडलं तर ना, हा, तर मी एक सांगतोय, जर कधी एखादा नातेवाईक माझ्याकडे आला, तो म्हटलं ओम तू व्हिडिओ बनवू नको, मला आवडत नाहीये, मी त्याला म्हणतो दे 70,000 महिन्याला, बंद करतो व्हिडिओ. देतोस का, संपला विषय. मला जर कधी त्यातून पैसे भेटताय, माझं घर चालतंय, मी का नको बनवू. मी युट्यूब किंवा फेसबुक, इंस्टाग्राम माझं काम म्हणून बघतो सर. बरोबर. दुकान जे आहे ते आहे माझं कपड्याचं, पण हे मी काम म्हणून बघतोय. जो म्हणत असेल तू व्हिडिओ बनवू नको, दे पैसे, मी बंद करतो. सरळ सरळ उत्तर आहे. त्यामुळे मला कोणी डोकं लावते, आमच्या फॅमिलीमध्ये तरी मला सध्या तरी कोणी डोकं लावत नाही की तू अशी व्हिडिओ काय बनवतो, तसे काय बनवतोय. इव्हन कोमल कधी रडण्याचा व्हिडिओ टाकला ना, माझे सासरे जे आहेत ना, ते सुद्धा मला कॉल करत नाही की बाबा काय झालं तुमच्या घरी, नाही करत कधी. कारण की त्यांनाही माहिती आपली मुलगी आपल्याला दररोज व्हिडिओ मधून दिसते, खुश आहे, संपला विषय. बाकी अजून काही स्पेशल सांगायचंय पब्लिकला? याच्यात खूप सांगितलेलं आहे, याच्यातून खूप सारं ट्रोल होणार आहे मी. नाही का ट्रोल ठीक आहे. आणि बरं त्या ट्रोलरला काय सांगायचं? नको, काहीच नको त्यांना. ट्रोलरला रोस्ट करणारे जे असतील, जे निगेटिव्ह कमेंट करतात, त्यांना काही सांगायचंय, काही सूचना किंवा काही तुमचं मत मांडायचं त्यांच्याबद्दल? मत मांडलं तर ते सर परत येतील मागे. कारण की मागच्या वेळेस तेच झालं, मी बोललो होतो एक जणांना की बाबा, म्हणजे माझा एक मित्र होता युट्यूबर, आता त्याचं नाव घेत नाही कारण की आम्ही खूप दिवस झाले बोलत नाहीये. त्याच्या घरी मी गेलो होतो आणि नॉर्मली हीच गोष्ट बोललो होतं की म्हटलं दादा, तुझे आणि माझे व्हिडिओ जे आहेत लोक घरामध्ये बघताना नाही का फुल व्हॅल्यूम मध्ये व्हिडिओ बघतात. आता मला ती गोष्ट कशा संदर्भात बोलायची होती, आता काही जे युट्यूबर आहेत डायरेक्ट शिव्या देतात सर व्हिडिओ मध्ये. तुम्हाला ही गोष्ट पटते का नाही माहित नाही, तुमच्यापर्यंत येतात का माहित नाही, डायरेक्ट शिव्या देतात सर, खालच्या लँग्वेज मध्ये शिव्या देतात, ज्या शिव्या ऐकायला कानाला सुद्धा त्रास होतो अशा शिव्या देतात. तर मला त्या उद्देशून त्यांना सांगायचं होतं की तुझे माझे व्हिडिओ जे आहे घरामध्ये फुल व्हॅल्यू मध्ये, टीव्हीवर लोक बघतात आपले व्हिडिओ, आता 2 वाजता टीव्हीवर लावून दिवसभर व्हिडिओ 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघतात, हे सांगायचं होतं. पण त्या लोकांना काय वाटलं की याची व्हिडिओ एवढी ऑर्डिनरी आहे का बाबा, ते उलटा अर्थ घेतला त्याचा आणि ते माझ्यावरच परत. मग आता ती झाली मेंटॅलिटी. एखाद्याला जर निगेटिव्ह वेनेच कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर तो कसाही घेतोच. ठीक आहे, असा होता आजचा आपला पॉडकास्ट. थँक्यू सो मच, तुम्ही या मंचावरती आलात, छान गप्पा झाल्या. इथून पुढे कधी काळी लोकांच्या काही सूचना आल्या तर आपण पुन्हा एकदा बसूयात. खूप छान वाटलं मला, तुम्ही इथे आलात, बसलात, आपल्या छान गप्पा झाल्या, मला सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अर्थातच पब्लिकला, आपल्या प्रेक्षकांना, राजमंचचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना कळेलच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवायचंच आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट तर करायच्याच आहेत. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती बघायला आवडतील ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि काय होतं, सगळ्यात महत्त्वाची एक सूचना मला द्यायची आहे की आपले जे काही व्ह्यूज आहेत राजमंचचे, ते व्ह्यूज खूप येत आहेत, पण सबस्क्रायबर तेवढ्या पटीने वाढत नाही आहेत असं दिसतंय. एक पॉडकास्ट तयार करण्यासाठी खूप जास्त मेहनत असते, तर तुम्ही सगळेजण त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचं एक सबस्क्राईबने काय होतं, आमची ताकद वाढते आणि चांगल्यातले चांगले गेस्ट मंचावरती आणण्यासाठी आम्हाला एक पुश मिळतो. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत चला, तुमचं त्याच्यात काहीच जाणार नाही. राहिली दुसरी गोष्ट, कोणाकोणाला लॉंग पॉडकास्ट बघायला आवडत नाही, तेवढा वेळ नसतो, तर आपण काय करतो की आम्ही एक दुसरं चॅनल तयार केलेलं आहे, बेस्ट ऑफ राजमंच म्हणून. त्याच्यामध्ये या पॉडकास्टमधले सर्वात महत्त्वाचे जे काही पार्ट्स असतात ते कट करून आम्ही त्या चॅनलवरती टाकतो. जर तुम्हाला शॉर्टमध्ये खूप जास्त नॉलेज किंवा खूप जास्त कंटेंट पाहिजे असेल तर बेस्ट ऑफ राजमंचला फॉलो करा, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. आणि या पॉडकास्टला तर प्रेम राहू द्या, या मंचाला प्रेम राहू द्या. ओम सावळे भाऊ आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांना प्रेम राहू द्या. विनंती हीच असेल की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कंटेंट बनवत असतो, पुढे चालत असतो. कोणाला नाही आवडलं तर अवॉइड करायला पाहिजे. आपण कोणाच्या दिसण्यावरून, कोणाच्या लुकवरून कोणाला जज न करता त्यांच्याविषयी वाईट साईड बोलायला नाही पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती नाही, आपण ते पाळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळेच प्रेमाने राहूयात, प्रेमाने जगूयात आणि प्रेमाने पुढे जाऊयात. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू सो मच.